साऱ्या नवीन युट्यूबरला हेच माहीत नसतं की जो चॅनल ग्रो होतो तो चॅनल ग्रो होण्याचं खरं कारण असतं तुमच्या व्हिडिओजवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येणं। ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओजवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येतील त्याच वेळेस काय होणार आहे, खऱ्या अर्थाने तुमचा चॅनल हा ग्रो होणार आहे। भरपूर जणांच्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाही, मग व्ह्यूज आले नाही तर चॅनल कुठेही ग्रो होणार नाही। मग जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज पाहिजे असतील तर तुम्हाला आजच सुरू करायचं आहे तुमच्या व्हिडिओचं एसईओ करणं। आता एसईओ करणं गरजेचं का आहे? एसईओ जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त रिकमेंडमध्ये जाणार नाही, जास्तीत जास्त सजेशनमध्ये जाणार नाही। जर सजेशनमध्ये गेला नाही, रिकमेंडमध्ये गेला नाही तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही किंवा आपल्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन हे यूट्यूब काय करणार नाही, ऑडियन्सपर्यंत पाठवणार नाही। मग जर तुम्हाला वाटत असेल की ऑडियन्सने तुमच्या व्हिडिओबद्दल कोणतीही क्वेरी सर्च करू द्या, मग प्रत्येक ऑडियन्सला तुमचा व्हिडिओ हा पहिल्यांदा काय केला पाहिजे, सजेस्ट केला गेला पाहिजे। कारण जेव्हा आपण पहिला व्हिडिओ आपल्याला यूट्यूब सजेस्ट करतो तोच व्हिडिओ काय करतो आपण जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतो। मग जर तुम्हाला पण वाटत असेल की एखाद्याने तुमच्या व्हिडिओबद्दल जर सर्च केलं म्हणजे त्यांनी कोणतेही पॉईंट्स टाकू द्या। आता सपोज एखाद्याने पावभाजी बनवली, आता कुकिंग रेसिपी असतात तर कुकिंग रेसिपीमध्ये पावभाजी बनवली। आता सपोज मी टाकलं पावभाजी कशी बनवावी, त्यावेळेस सपोज यूट्यूबने काय केला, तुमचा व्हिडिओ रिकमेंड केला की स्ट्रेट स्टाईल पावभाजी कशी बनवायची। एखाद्याने टाकलं की फंटास्टिक तोंडाला पाव म्हणजे पाणी सुटेल अशी पावभाजी कशी बनवायची। आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने विचारणार आहे, हे आपल्याला माहीत नाही की यूट्यूबवरती ऑडियन्स जो आहे तो नक्की कोणत्या पद्धतीने विचारेल। मग तुमच्या व्हिडिओबद्दल कोणत्याही पद्धतीने तुमच्या ऑडियन्सने जरी सर्च केलं पण तरी यूट्यूबने त्यांना तुमचाच व्हिडिओ हा सजेस्ट केला पाहिजे। त्यासाठी तुमच्या व्हिडिओचं हे प्रॉपर एसईओ करणं गरजेचं आहे। मग ते प्रॉपर एसईओ कसं करायचं, आता तुम्हाला भरपूर सारे यूट्यूबर सांगतात की तुम्हाला काय करायचं आहे, टॅग एक्स्ट्रॅक्टर, टॅग जनरेटर हे ॲप वापरायचे आहे। पण तुम्ही कितीही ते ॲप वापरा किंवा कितीही त्या प्रकारच्या लिंक वापरा तरी मी तुम्हाला सांगते की तुमच्या व्हिडिओचं हे प्रॉपर एसईओ न केले गेल्यामुळे तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येत नाही। जर मी ज्या पद्धतीने सांगते तुम्हाला मी ज्यावेळेस व्हिडिओ स्टार्ट करेल तुम्हाला नक्कीच म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स तुम्हाला येईल की अरे ही ट्रिक्स आपल्याला माहीत नव्हती। ही ट्रिक्स जर आपल्याला माहीत असती तर आपला प्रत्येक व्हिडिओ हा रँकिंगला गेला असता किंवा सर्चिंगला गेला असता। ज्यावेळेस तुम्ही एसईओ शिकाल आणि तुम्ही जो नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर एसईओ मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुरू करायचं आहे। नक्कीच तुम्हाला सांगते तुमचा चॅनल हा ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही। जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायची आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं प्रॉपर एसईओ करण्यासाठी तुमचं जे यूट्यूब आहे ते यूट्यूब ओपन करायचं आहे। यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचं जे प्रोफाईल पिक दिसत आहे खाली त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक करायचं आहे। आता त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमचा जो प्रोफाईल पिक आहे त्यानंतर तुमच्या चॅनलचं नाव आहे त्याखाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहे, स्विच अकाउंट, गुगल अकाउंट, त्यानंतर टर्न ऑन इनकॉग्निटो। जे टर्न ऑन इनकॉग्निटो आहे आपल्याला त्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आता बघा ह्या पद्धतीने काय होणार आहे, तुमचं जे यूट्यूब आहे ते यूट्यूब इनकॉग्निटो मोडमध्ये काय होणार आहे, ऑन होणार आहे। आता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चॅनलशीच रिलेटेड एखादा यूट्यूब चॅनल शोधत असाल किंवा त्या रिलेटेड व्हिडिओ शोधत असाल तर यामुळे काय होतं, कुठेतरी तुमच्या चॅनलची इम्प्रेशन ही डाऊन होण्याची शक्यता असते। कारण यूट्यूबला कळतं की अरे ह्या चॅनलचा IP ॲड्रेस या पद्धतीचा कंटेंट बनवतो, मग हा काय करत आहे दुसऱ्या चॅनलचे ह्याच पद्धतीचे काय करत आहे व्हिडिओ ही सर्च करत आहे। त्यामुळे कुठेतरी तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन ही डाऊन होण्याची शक्यता असते। तर आपल्याला ती इम्प्रेशन डाऊन नको व्हायला म्हणून आपल्याला काय करायचं आहे, टर्न ऑन इनकॉग्निटो मोड हा ऑन करायचा आहे। आता हा ऑन केल्यामुळे काय होतं, तुम्ही यूट्यूबवरती जे काही सर्च कराल त्याबद्दल यूट्यूबला काहीही कळणार नाही। यूट्यूब अल्गोरिदम काय असणार आहे याबद्दल पूर्ण म्हणजे नाही का त्याला काही अज्ञात असणार आहे तो, ठीक आहे। तर त्यासाठी तुम्हाला टर्न ऑन इनकॉग्निटो मोड आजपासून काय करायचं आहे, वापरायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला सर्च यूट्यूब दिसत आहे, त्या सर्च यूट्यूबमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टाईप करायचं आहे। आता बघा एखादे काय असेल ब्लॉगिंग बनवत असाल, काही जण कुकिंगचे चॅनल बनवतात। आता सपोज मी काय करते टेक्निकल चॅनल बनवते, मग मी काय करते सपोज थंबनेल बनवते तर मी थंबनेलबद्दल काय करेल इथे सर्च करेल। आता सपोज एखादी कुकिंग महिला आहे जी काय करते कुकिंगच्या रेसिपी बनवते, ती सर्च यूट्यूबमध्ये काय टाकेल, सपोज बघा पाव भाजी। आता बघा आता एखादा जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स काय करेल तुमच्या व्हिडिओबद्दल सर्च करण्यासाठी एक पद्धतीने काय टाकेल पावभाजी।
पावभाजी टाकल्यानंतर त्याला दिसेल पावभाजी रेसिपी, पावभाजी कैसे बनते. मग तो काय करेल, याच्यावरून कोणत्या तरी एक ऑप्शनवरती काय करेल, क्लिक करेल. आणि जर हे सगळे ऑप्शन आपल्या व्हिडिओमध्ये ॲड असले, आपल्या व्हिडिओच्या SEOमध्ये असले, तर नक्कीच काय होणार आहे, ही मग त्याने कोणत्याही लिंकवरती, कोणत्याही टॅबवरती क्लिक केला तर ही लिंक काय करून घेणार आहे, आपल्या व्हिडिओवरती त्याला घेऊन जाणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओचं SEO हे करायचं आहे. त्यासाठी 2 ते 3 स्टेप आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये काय करायचे आहे, बघायचे आहे. तर बघा आता पावभाजीचा, आता तुम्हाला ह्या काय केलेलं आहे, यूट्यूबने आपल्याला क्वेरीज ह्या पाठवलेल्या आहे किंवा शो केलेला आहे. आपल्याला सिम्पली याचं काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. त्यानंतर बघा आता पावभाजी फक्त मी एक वर्ड टाकला, त्यानंतर भरपूर लोक काय टाकतील, पावभाजी, सपोज हिंदी लोक असतील तर ते काय टाकतील, पावभाजी कैसे बनाते है. तर आता बघा ह्या पद्धतीने काय करणार आहे, यूट्यूबने त्यांना क्वेरीज ह्या काय केलेल्या आहे, शो केलेला आहे. मग ते काय करतील, याच्याची कोणती तरी एक क्वेरीज बघतील आणि त्यावरती क्लिक करतील जे त्यांना योग्य वाटत आहे. पण जर आपल्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या क्वेरीज ऑलरेडी ॲड असल्या तर काय होणार आहे, कोणतीही क्वेरी त्यांनी काय केली, क्लिक केली तर ती डायरेक्टली काय करणार आहे, आपल्या व्हिडिओकडे घेऊन जाणार आहे. त्यासाठी हे SEO करणं गरजेचं आहे. तर बघा आपण आता परत याचा काय करूया, स्क्रीनशॉट काढूया. आता याचा स्क्रीनशॉट मी काढला. त्यानंतर बघा आता सपोज मराठी ऑडियन्स असेल, मराठी ऑडियन्स काय टाकेल, पावभाजी कशी, ठीक आहे, पावभाजी कशी बनवायची. आता तुम्हाला माहित आहे की तुमचा ऑडियन्स नक्की कोणत्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओला सर्च करू शकतो. ते सगळ्या गोष्टी इथं काय करायच्या आहे, तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्याचे 1 बाय 1 काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचे आहे. आता बघा पावभाजी कशी बनवावी. त्यानंतर बघा आता ऑडियन्स काय टाकेल, सपोज स्ट्रीट स्टाईल पावभाजी, ठीक आहे, स्ट्रीट स्टाईल पावभाजी बघा आले आहे. मी फक्त पाव टाकलं तरी पावभाजी आलेलं आहे. या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला परत स्क्रीनशॉट काढायचा आहे. या पद्धतीने जनरली तुम्हाला काय करायचं आहे, 5 ते 6 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओबद्दल सर्च करायचं आहे तुम्हाला स्वतःला आणि ते सगळ्याच काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचं आहे. आता स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. आता बघा जे तुम्ही स्क्रीनशॉट काढलेले आहे ते स्क्रीनशॉट तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमधली जी गॅलरी आहे ती गॅलरी ओपन करायची आहे आणि गॅलरीमधला जो स्क्रीनशॉटचा अल्बम आहे तो स्क्रीनशॉटचा अल्बम ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही स्क्रीनशॉट काढलेले आहे ते सगळे स्क्रीनशॉट तुमच्यासमोर शो होणार आहे. ते तुम्हाला 1 बाय 1 सगळे ओपन करायचे आहे आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला क्रॉप करायला सांगत आहे त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला ते स्क्रीनशॉट क्रॉप करायचे आहे. आता ते क्रॉप का करायचे ते पण तुम्हाला मी सांगते, ठीक आहे. तर तुम्हाला खाली एडिटचा आयकॉन दिसत आहे तुमच्या मोबाईलमध्ये, त्या एडिटच्या आयकॉनवरती जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे बघा, या पद्धतीने जे मिरर दिसत आहे, जे आरशे दिसत आहे ते क्रॉप करायचे आहे. जे तुम्ही वरती यूट्यूबच्या टॅबमध्ये सर्च बारमध्ये सर्च केलं होतं ते पण तुम्हाला क्रॉप करायचं आहे. त्यानंतर बघा मागे काही ॲरो दिसत आहे, ते ॲरो क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परत खालून काय करायचं आहे, ह्या पद्धतीने स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि एवढाच पार्ट काय करायचा आहे, आपल्याला वरती सेव्ह दिसत आहे तर सेव्ह करायचं आहे. या पद्धतीने तुमच्या जेवढ्या फोनमधल्या इमेज आहे, जे तुम्ही स्क्रीनशॉट काढलेले आहे ते तुम्हाला ह्या पद्धतीने काय करायचे आहे, क्रॉप करून घ्यायचे आहे. आता क्रॉप का करून घ्यायचे आहे बघा, या पद्धतीने आपल्या ह्या इमेज आता आपण कुठेही काय करू शकतो, वापरू शकतो. पण जर तुम्हाला इथे यूट्यूबचा सिम्बॉल दिसला तर काही ठिकाणी काय असतं, ह्या इमेज सर्चिंगसाठी किंवा वापरण्यासाठी रिस्ट्रिक्शन असतं किंवा मनाई असते. तर आपण आता ह्या पद्धतीने इमेज वापरली तर आपल्याला कुठेही मनाईही येणार नाही, ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला 1 बाय 1 सगळा इमेज काय करायचा आहे, क्रॉप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमधलं जे क्रोम आहे ते क्रोम ओपन करायचं आहे. आता क्रोम ओपन केल्यानंतर जे तुमचं सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे ChatGPT. आता ChatGPT ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला पहिलाच ऑप्शन येईल ऑफिशियल ChatGPT वेबसाईट. त्या ChatGPT वेबसाईटवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पद्धतीने जे ChatGPTचं फ्रंट पेज आहे ते तुमच्यासमोर ओपन होणार आहे. आता तुम्हाला जे तुम्ही इमेज क्रॉप केलेल्या होत्या त्या इमेज इथे ॲड कशा करायच्या बघा. तर तुम्हाला जो प्लस आयकॉन दिसत आहे बेरजेचा अधिकचा, त्या बेरजेच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड फोटोज दिसत आहे, सगळ्यात 1 नंबरचा ऑप्शन, त्या ॲड फोटोजवरती जायचं आहे. आता ॲड फोटोजमध्ये गेल्यानंतर बघा तुमचे जे स्क्रीनशॉट होते ते स्क्रीनशॉट तुम्हाला लगेच काय होणार आहे, फ्रंटला शो होणार आहे. त्या तुम्हाला सगळे स्क्रीनशॉट काय करायचे आहे, ॲट अ टाइम सिलेक्ट करायचे आहे. पण आता मी एकच काय केलेलं आहे, जी एकच इमेज होती ती काय केलेली आहे, क्रॉप केलेली आहे. तर मी एकच इमेज घेईल, पण तुम्ही जेवढ्या इमेज 5 ते 6 इमेज असतील ॲट अ टाइम काय करायचं आहे बघा, सगळ्या ह्याच पद्धतीने टॅप करून काय करायचं आहे, ओपन करायचं आहे, ठीक आहे, आणि डन म्हणायचं आहे. पण आता जनरली मी काय केलेलं आहे, एक इमेज काय केलेली आहे, सिलेक्ट करते आणि त्यानंतर डन म्हणते, कारण एक इमेज मी जनरली क्रॉप केलेली आहे. आता बघा जी इमेज मी काय केली होती, ॲड केली होती ती तुम्हाला इथे शो होईल. आता तुम्हाला आस्क एनिथिंगमध्ये टाईप करायचं आहे की मला ही इमेज आहे, या इमेजला काय करून दे, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून दे. आता याचं तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता जे मी टाईप करत आहे, ठीक आहे. तर हे मला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये करून दे. बघा तुमचा ChatGPT लगेच तुम्हाला हे टेक्स्टमध्ये करून देईल जे इमेजमध्ये होतं. आता स्क्रीनशॉट म्हणजेच काय असतो, एक इमेज असते, एक चित्र असतं.
तर आपल्याला याला काय करून देणार आहे, जनरली जे ChatGPT आहे तो काय करून देणार आहे बघा, म्हणजे सेंटेन्समध्ये करून देणार आहे. आता हे आपण ऑलरेडी काय करू शकतो, कॉपी करू शकतो, कुठेही पेस्ट करू शकतो. इमेज तुम्ही कॉपी पेस्ट केली असती का, करता आली असती का, नसती करता आली. ठीक आहे, तर हा सगळा जुगाड यासाठी होता. तर आता तुम्ही जेवढ्या इमेजचे तुम्ही जेवढ्या अपलोड केल्या होत्या त्या सगळ्या इमेजच्या ज्या क्वेरीज होत्या त्या क्वेरीज काय करणार आहे, हा ChatGPT आपल्याला 1 बाय 1 काय करणार आहे, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून देणार आहे. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, यावरती टॅप करून ठेवायचं आहे. तुम्हाला 2 ॲरो दिसत आहे, त्या ॲरोने काय करायचे आहे, जेवढे तुमचे क्वेरीज होत्या त्या क्वेरीज काय करायचे आहे, तुम्हाला स्क्रोल करून सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर लगेच वरती तुम्हाला कॉपी ऑप्शन दिसत आहे, शेअर दिसत आहे, सिलेक्ट ऑल दिसत आहे. पण ऑलरेडी आता आपण काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. तर आता आपल्याला कॉपी करायचं आहे. आता कॉपी केल्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे नोटपॅड नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर नोटपॅड ॲप्लिकेशन काय करायचं आहे, तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जो तुम्हाला प्लस आयकॉन दिसत आहे त्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे एंटर टेक्स्ट दिसत आहे त्या एंटर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टायटलवरती क्लिक करायचं नाही. एंटर टेक्स्टवरती थोड्या वेळ प्रेस करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला पेस्ट ऑप्शन येत आहे, त्या पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या पद्धतीने तुमचे काय होणार आहे, ज्या सगळ्या क्वेरीज होत्या त्या सगळ्या क्वेरीज ॲट अ टाइम कुठलीही मेहनत न घेता काय होणार आहे, इथं सेव्ह होणार आहे. आता ह्या क्वेरीज आपल्याला नक्की वापरायच्या का, कुठे, की जेणेकरून काय होईल, आपल्या व्हिडिओचे हे प्रॉपर SEO होईल, की ज्यामुळे ह्या कोणत्याही लिंक तुमच्या ऑडियन्सने सर्च केला किंवा कोणत्याही पॉईंटबद्दल ऑडियन्सने सर्च केला, त्याला कोणत्याही पद्धतीने सर्च करू द्या, यूट्यूब घुमून फिरून काय करणार आहे, त्याला आपल्या व्हिडिओवरती काय घेऊन जाणार आहे, डायरेक्टली घेऊन जाणार आहे. मग ते कसं घेऊन जाणार, त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे बघा, त्यासाठी तुम्हाला सिम्पली तुमचं यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर जो तुम्हाला प्लस आयकॉन दिसत आहे बघा, आता इथं प्लस आयकॉन दिसणार नाही कारण आपण टर्न ऑन इनकॉग्निटो काय केलेलं होतं, ऑन केलेलं होतं. आता तुम्हाला इथं खाली दिसत असेल टर्न ऑफ इनकॉग्निटो, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, की जेणेकरून काय होईल, हा इनकॉग्निटो मोड बंद होईल, आपलं यूट्यूब नॉर्मल यूट्यूब काय होईल, ओपन होईल. त्यानंतर जो तुम्हाला प्लस आयकॉन दिसत आहे तो प्लस आयकॉन आपल्याला ओपन करायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला एक सपोज जो तुम्ही व्हिडिओ बनवलेला असेल पावभाजीचा, आता मी पावभाजी बनवत नाही पण मी एक जनरली कोणता तरी एक व्हिडिओ घेते. ठीक आहे, आता मी माझा हा एक व्हिडिओ सिलेक्ट केलेला, त्याला नेक्स्ट करते. नेक्स्ट केल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता की तुम्हाला जो थंबनेल, आता कोणत्या पद्धतीने थंबनेल ॲड करायचा, ऑलरेडी तुम्हाला आधी थंबनेल बनवून ठेवायचा आहे तुमच्या व्हिडिओसाठी, तो थंबनेल तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर बघा क्रिएट अ टायटल, सपोज काहीतरी तुम्ही इंटरेस्टिंग पद्धतीने बनवा. टायटल कसं बनवायचं, थंबनेल कसं बनवायचं, डिस्क्रिप्शन कसं बनवायचं, A to Z ChatGPTचा वापर करून हे ऑलरेडी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला नसेल माहीत तर तो व्हिडिओ जाऊन एकदा बघून घ्या. ठीक आहे, तर त्यानंतर बघा तुम्हाला आता मी इथे दाखवते का पावभाजी कशी बनवावी. सपोज असं तुम्ही काहीतरी टायटल वापरलेलं आहे, ठीक आहे, बनवावी. आता या पद्धतीने मी टायटल बनवलेलं आहे. विजिबिलिटी तुम्हाला अनलिस्टेडच ठेवायची आहे. जोपर्यंत तुमचा व्हिडिओ हा अपलोड होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणते कॉपीराईट क्लेम येत नाही किंवा कम्युनिटी गाईडलाईन्स येत नाही. जर ते आल्या तर तुम्हाला व्हिडिओ डिलीट करायचा आहे. जर असं कोणताही क्लेम आला नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, जो तुमचा योग्य टाईम आहे व्हिडिओ अपलोडिंगचा त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला हा व्हिडिओ काय करायचा आहे, पब्लिक करायचा आहे. त्यानंतर बघा ऑडियन्स, नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, तेच राहून द्यायचं आहे. जर तुमचा व्हिडिओ हा म्हणजे मोठ्या लोकांसाठी असेल 18 वर्षाच्या वरती. ठीक आहे, त्यानंतर बघा शो मोरमध्ये जायचं आहे. शो मोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लोकेशन इंडिया टाकायचं आहे. त्यानंतर प्रॉडक्ट, आता ते ज्या लिंक आपण ज्या क्वेरीज काय केलेल्या होत्या, कॉपी केलेल्या होत्या, त्या कुठे वापरायच्या मी ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, त्याआधी बघा पेड प्रमोशन तुम्हाला माहीत आहे, नो करायचं आहे. कोलॅबरेशन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता दुसऱ्या चॅनलसोबत कोलॅबरेट. त्यानंतर तुम्हाला कमेंट, रिमिक्सिंग, अल्टर कंटेंट, टॅग्स, या सगळ्या गोष्टी मी काय केलेल्या आहे, ऑलरेडी तुम्हाला काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे की कोणत्या सेटिंग करायच्या असतात. फक्त मी शॉर्टमध्ये पटपट सांगून देते बघा. पेड प्रमोशन अँड बायमध्ये तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे. नोवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला कोलॅबरेशन कमेंट्समध्ये काय करायचं आहे, कमेंट ऑनच ठेवायचं आहे. शॉर्ट रिमिक्सिंग, डोंट अलाउ रिमिक्सिंग वरती क्लिक करायचं नाही. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, अलाउ व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्सिंग करा, की ज्यामुळे काय होईल, हा तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी जर तुमचा वापरला काय होणार आहे, तुमचीच पब्लिसिटी होणार आहे तुमच्याच चॅनलची. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे. त्यानंतर बघा अल्टर कंटेंट, अल्टर कंटेंटमध्ये नेहमी नो करायचं आहे, कारण तुम्ही तिथं कोणाचाही कंटेंट वापरत नाही, आपला कंटेंट वापरत हा, हे यूट्यूबला क्लिअर होतं. त्यामुळे आपल्या चॅनलवरती कोणतीही पॉलिसी ह्या लागू होत नाही. ठीक, तर नोवरती क्लिक केल्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट राहिला की ज्या आपण क्वेरीज होत्या त्या क्वेरीज नक्की कुठे वापरायच्या. तर सिम्पली आहे तुमचं ॲड डिस्क्रिप्शन. त्या ॲड डिस्क्रिप्शनमध्ये आता तुमचं जे टायटल होतं ते टायटल काय करायचं आहे, तुम्हाला सपोज बघा इथं पेस्ट करायचं आहे, पावभाजी कशी बनवावी. मी हे सिम्पल टायटल टाकलेलं आहे. तुम्ही काय करू शकता, त्या पद्धतीने तुमचं जे टायटल असेल ते इथं पेस्ट करू शकता. त्यानंतर बघा युअर क्वेरीज तुम्हाला काय करायचं आहे, टाईप करायचं आहे. युअर क्वेरीज 2 सेमी कॉलम द्या आणि त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, थोडा टॅप करून ठेवायचं आहे आणि पेस्ट म्हणायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बघा तुमच्या युअर क्वेरीजमध्ये ज्या तुम्ही सगळ्या
तुमचा ऑडियन्स तुमच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही पद्धतीने सर्च करणार आहे, त्या सगळ्या क्वेरीज काय होणार आहे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड होणार आहे. मग आता तुमच्या पावभाजीबद्दल तुमच्या ऑडियन्सने कोणत्याही पद्धतीने घुमून फिरून विचार द्या. पावभाजी कशी बनवायची, पावभाजी स्ट्रीट स्टाईल कशी बनवावी, पावभाजी कैसे बनाए, टेस्टी पावभाजी कैसे बनाए, कोणत्याही पद्धतीने बनवू द्या. सगळ्या ज्या लिंक आहेत त्या तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या SEOमध्ये ॲड झालेल्या आहे, तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड झालेला आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे, SEO म्हणजेच काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ते ऑप्टिमायझेशन इंजिन काय करणार आहे, डायरेक्टली ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओवरती घेऊन जाणार आहे घुमून फिरून. त्यामुळे ह्या SEOचा फायदा तुमचे व्हिडिओचे व्ह्यूज वाढण्यासाठी, तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी 100% होईल. आणि नक्कीच तुमचा चॅनल ग्रो होईल जर ह्या पद्धतीने तुम्ही SEO केला. तर मला कॉन्फिडन्स आहे की ह्या पद्धतीने तुम्ही SEO करा, नक्कीच तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढलेले हे तुम्हाला अवघ्या पहिल्या व्हिडिओपासून जाणवायला सुरुवात होईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स, यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या भन्नाट ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स, आणि तुम्ही जे मला चॅनलवरती कमेंट्समध्ये प्रश्न विचारता त्या प्रश्नांची उत्तर घेऊन काय करत असते, मी व्हिडिओ हे बनवत असते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या चॅनलला जॉईन व्हायचं आहे. नक्कीच तुमचा चॅनल हा ग्रो होईल. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.